रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया हा पितरांचा दिवस म्हणून देखील ओळखला जातो. या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ भोजनाचा नैवेद्य दाखवला जातो. पितरांच्या सर्व कार्यामध्ये कावळ्याला विशेष महत्त्व आहे. कावळ्याच्या रूपाने पितृ आपल्याला कौल देतात अशी हिंदू धर्मात मान्यता आहे. त्यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी कावळ्याला एक पदार्थ अर्पण करा. आपले पितर कावळ्याच्या रूपामध्ये येतील आणि ही एक वस्तू ग्रहण करतील. त्यामुळे आपले पितृ शांत होतील, तृप्त होतील आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखमय, मंगलकारक होईल आणि त्याचबरोबर पितृदोष पासून सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळेल. हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो. हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी शुभ कामाची सुरुवात, पूजा, आराधना, जप, तप, दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. तसेच या दिवशी सोने, चांदी, वाहन, प्रॉपर्टी खरेदी करणं देखील शुभ मानलं जातं. यंदा अक्षय तृतीयेची तिथी 29 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:31 सुरू होत आहे. 30 एप्रिल रोजी दुपारी 2:12 समाप्त होईल. उदय तिथीनुसार 30 एप्रिल म्हणजे बुधवारी अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जाईल. बुधवारी 30 एप्रिलला पहाटे 5:31 पासून ते अक्षय तृतीयेचा पूजेचा शुभमुहूर्त सुरू होईल. तो दुपारी 12:18 पर्यंत आहे. या शुभमुहूर्तावरती तुम्ही जी काही पूजा अर्चना आहे तर ती देखील करू शकता. सांगितलेला उपाय देखील तुम्ही या शुभ मुहूर्तावरती करावा. शक्यतो 11:30 ते 12 या वेळेवरती उपाय करण्याचा प्रयत्न करावा. कारण की आपण पितरांसाठी जे काही उपाय करत असतो तर ते उपाय आपल्याला 11:30 ते 12 या वेळेमध्ये करायचे असतात. कारण की ही जी वेळ आहे तर या वेळेमध्ये पितृ आपल्याला पृथ्वी तलावरती येत असतात आणि यावेळेस जर पृथ्वी तलावरती त्यांना आपण पाणी वगैरे दिलं तर ते तृप्त होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यानंतर घर स्वच्छ करून श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोची पूजा करावी. भगवान श्रीहरी विष्णूंना चंदन, पिवळे फूल आणि देवी लक्ष्मीला कुंकू, गुलाब, कमळ अर्पण करावे. सुकामेवा, खीर, बत्तासे, गूळ अर्पण केल्यानंतर श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची स्तोत्र मंत्राने मनोभावे आराधना करावी. त्यानंतर आरती करून पूजा संपन्न करावी. या दिवशी गरीब, गरजू व्यक्तींना दान करावे. अक्षय तृतीयेला केल्या जाणाऱ्या दान, मंत्र, जप, यज्ञातून मिळणारे पुण्य हे अक्षय असते, जे व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी घेऊन येते. पौराणिक कथेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या 6व्या अवतार भगवान परशुरामांचा जन्म झाला होता. तसेच या दिवशी गंगा देखील पृथ्वीवरती अवतरली होती. याच दिवसापासून सतयुग, द्वापारयुग आणि त्रेतायुगाच्या सुरुवातीची गणना देखील केली जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेले भांडे दान करणं शुभ मानलं जातं. या दिवशी तुम्ही कलश किंवा भांडे दान करू शकता, परंतु ते रिकामे दान करू नयेत हे लक्षात ठेवावे. त्यामध्ये पाणी किंवा साखर घाला आणि त्यानंतर ते दान करा. अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तूंचे दान करणं खूप शुभ मानलं जातं. त्यामध्ये तुम्ही दूध, दही, साखर, खीर, शंख, पांढरे कपडे इत्यादी दान करू शकता. त्यामुळे व्यक्तीला शुभ फळे मिळतात आणि कुंडलीतील चंद्राची स्थिती देखील मजबूत होते. अक्षय तृतीयेच्या दिवशी गरिबांना आणि गरजूंना तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार अन्नधान्य, कपडे आणि पैसे दान करणे चांगले आहे. त्यामुळे व्यक्तीला शुभ फळे मिळतात. पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पूर्वजांच्या नावाने अन्न आणि वस्तूंचे दान करू शकता. असं केल्याने व्यक्तीला त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. तसेच याच दिवशी ब्राह्मणांसाठी जेवणाची व्यवस्था करावी. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणं शुभ मानलं जातं. त्यामुळे या दिवशी सोने खरेदी करण्याचा विचार तुम्ही करू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी मद्यपान आणि धूम्रपान टाळायला पाहिजे, कारण की हा दिवस शुभ आणि पवित्र मानला जातो. या दिवशी कोणालाही वाईट बोलणे किंवा अपमानित करणे टाळावे, कारण याच दिवशी शांतता आणि सकारात्मकता टिकवून ठेवणं महत्त्वाचं आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीचे पान तोडण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित पूजा करणं चांगलं मानलं जातं. त्यामुळे दोघांची पूजा एकत्र करावी. या दिवशी सात्विक आहार घेणे म्हणजे फळे, दूध आणि भाज्या यांचा आहारात समावेश करणे चांगले असते.
पितृदोष म्हणजे नेमकं काय? तर आपल्या घरामध्ये विनाकारण भांडण, कटकटी होत असतील तर ही सगळी लक्षणे पितृदोषाची असू शकतात. अनेकदा आपल्याकडे पैसा भरपूर असतो परंतु घरामध्ये सुख शांती नसते. कर्जाचे डोंगर वाढू लागतात, कर्ज फेडण्याचे नाव घेत नाही, म्हणून अनेकदा मानसिक तणाव सुद्धा निर्माण होऊ शकतो. या सगळ्या गोष्टीला पितृदोष कारणीभूत ठरतो. म्हणूनच अक्षय तृतीयेला आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी उपाय करताना आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर स्नानविधी उरकून संपूर्ण देवपूजा झाल्यावर माता लक्ष्मीची सुद्धा पूजाविधी करायची आहे आणि देवी देवतांना नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर आपण घरामध्ये तांदळाची खीर तयार करायची आहे. ही खीर आपण देवीसमोर म्हणजेच आपल्या देवघरासमोर देवतांना देखील अर्पण करायची आहे. त्यासोबतच ही जी खीर आहे तर ती एखाद्या पत्रावळ्यावरती किंवा पुट्ट्यावरती आपल्याला घ्यायची आहे आणि ती आपल्याला कावळ्याला देखील अर्पण करायची आहे, कावळ्याला खायला घालायची आहे. परंतु कावळ्याला खायला घालत असताना त्या खिरीमध्ये आपल्याला थोडेसे चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. तुम्हाला जर खीर करणं शक्य नसेल तर या दिवशी तुम्ही दहीभात देखील कावळ्यांना खायला घालू शकता. त्यानंतर ही जी खीर आहे तर ती आपण आपल्या टेरेसवरती, अंगणावरती, गच्चीमध्ये जिथे कुठे पक्षी येतात तिथे आपल्याला कावळ्याला खायला घालायची आहे. हा उपाय जो आहे तर तो सकाळी आपल्याला 11 ते 11:30 किंवा 12पर्यंत या वेळेमध्ये करायचा आहे. हा उपाय करण्याआधी आपल्याला आपल्या घरामध्ये एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा आपण आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करू शकता. याच दिवशी बघा आपण आपल्या घरामध्ये करा व केळीचे पूजन देखील करत असतो. पित्रांचे पूजन देखील करत असतो. पित्रांचे फोटो मांडून तुम्ही जर पूजन करत असाल तर तिथेच दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही हा दिवा लावू शकता. तुम्हाला जर तिथे लावणे शक्य नसेल तर घरात इतर कुठेही तुम्ही हा दिवा जो आहे तर तो दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा तुम्ही दिवा लावू शकता. त्यामध्ये थोडेसे काळे तीळ देखील टाकू शकता. त्यानंतर हा दिवा लावल्यानंतर आपल्याला पितृस्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा ओम पितृदेवताय नमो नमः या मंत्राचा तुम्ही जप 108 वेळा करू शकता. त्यानंतर मनोमन आपल्या पित्रांची आपल्याला माफी मागायची आहे. आमच्याकडून तुमची होईल तशी सेवा जर घडली नसेल तर इथून पुढे आम्हाला जमेल तशी तुमची सेवा करण्याचा मी प्रयत्न करीन असा प्रार्थना करायची आहे. आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी आपल्याला पित्राचे आशीर्वाद मागायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या 3 पिढींचे जे पित्र आहेत म्हणजे तुमचे वडील, त्यांचे वडील आणि त्यांचे वडील असे तुम्हाला जर नावे माहीत असतील तर त्यांची नावे देखील तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर दिवा लावल्यानंतर आपल्याला थोडा वेळ बसायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जो आपण नैवेद्य घेतलेला आहे तो नैवेद्य आपल्याला छतावरती किंवा टेरेसवरती, गच्चीमध्ये जिथे कुठे पक्षी येईल तिथे तुम्हाला हा नैवेद्य ठेवायचा आहे. सोबतच आपल्याला पाणी देखील दाखवायचं आहे. जिथे तुम्ही नैवेद्य ठेवणार आहात तर तिथे आपल्याला वर्तुळ काढून घ्यायचं आहे. पाण्याने आपल्याला वर्तुळ काढायचं. वर्तुळ काढत असताना घड्याळाच्या उलट्या दिशेने आपल्याला वर्तुळ काढायचं आहे. त्यावरती नैवेद्य ठेवायचा आहे. त्यावरती थोडेसे काळे तीळ अर्पण करा आणि नैवेद्यामध्ये नैवेद्यावरती 3 वेळा आपल्याला पाणी फिरवायचं आहे. परंतु पाणी फिरवत असताना उलट्या दिशेने आपल्याला पाणी फिरवायचं आहे. पित्रांसाठी नैवेद्य अशा प्रकारे दाखवला जातो आणि त्यानंतर नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आपण साईडला व्हायचं आहे. ते जे नैवेद्य आहे तर ते पक्षी खातील. याशिवाय घरामध्ये या दिवशी पुरणपोळीचा शिवाय आमरसाचा देखील नैवेद्य दाखवला जातो. तर हा नैवेद्य देखील आपण पितरांसाठी देखील अर्पण करायचा आहे. कावळ्याला देखील आपण खायला घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि घरी परत यायचं आहे. घरी परत आल्यानंतर स्वच्छ आपल्याला हातपाय धुवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला पितरांना नैवेद्य दाखवून द्यायचा आहे. ही खीर जी आहे तर ती खीर खाऊन आपले पितर शांत होतात. जेव्हा आपले पितर शांत असतात, आनंदी असतात तर त्यांची कृपा आपल्यावर असते. अशा वेळी आपले सगळी कार्य जे चांगले घडतात. आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, वैभव नांदू लागते. त्यांच्या कृपाप्रसादाने आपले जीवन उत्कर्षाने भरते. आपल्या कोणत्याही कार्यामध्ये अडथळा निर्माण होत नाही. तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये अडथळा निर्माण होत असेल, कार्यामध्ये यशप्राप्ती होत नसेल तर अशा वेळी पितृदोष निवारण करणे अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही हा सोपा उपाय नक्की
नक्कीच करून पाहू शकता, कारण की असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले पितृ जे आहेत तर ते पाणी पिण्यासाठी पृथ्वी तलावरती येत असतात। त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। सोबतच आपल्याला पक्ष्यांसाठी या दिवशी पाणी देखील ठेवायचं आहे। हा छोटासा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की करून पहा। धन्यवाद।